धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। मोठे शक्ती प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपल्यासोबत आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया एकंदरीत धुळ्याची स्थिती आणि महाराष्ट्रातली स्थिती काय आहे। बाळासाहेब काय सांगाल आपण, काय स्थिती आहे? महाराष्ट्राची तर लाटच महाविकास आघाडीची आहे आणि ते पूर्णपणे देशानं मान्य केलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची लाट आहे, देशामध्ये इंडिया अलायन्सची लाट आहे आणि आता धुळ्यामध्ये शोभाताईंची लाट आलेली आम्हाला सगळ्यांना दिसते, कुणाल पाटलांची लाट आलेली आम्हाला दिसते आहे, श्यामभाऊची लाट आलेली आम्हाला दिसते आहे। सगळे उत्साहानं काम हा जनसमुदाय काय सांगतोय हा सगळ्या आता महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल? किती जागांचा विश्वास तुम्हाला आहे आता? नाही, आम्ही तर 40च्या पुढे जातोय असा आमचा आत्मविश्वास नक्की 100%। जे प्रचाराचे मुद्दे आहेत ते कुठेतरी भरकटत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आमचा प्रचाराचा मुद्दा आहे रोजगारी बेरोजगारी यांचं काय करणार तुम्ही, महागाईचं काय करणार, देशातला बंधुभाव कसा जपणार, शेतकऱ्यांना कशी मदत करणार, हे आमचे मुद्दे आहेत। भरकटतायत ते भारतीय जनता पक्षाचे मुद्दे भरकटतायत, ते दिशा बदलून टाकण्याचा प्रयत्न करतायत, मूळ मुद्द्याहून बाजूला जात आहेत, उत्तरं द्यायला त्यांच्याकडे नाही आहेत, ही परिस्थिती आहे। जे कमी मतदान होत आहे उन्हामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे त्याचा फटका कोणाला बसेल असं तुम्हाला वाटतं आणि मतदान वाढीसाठी काँग्रेसकडनं काही प्रयत्न केले जाणार आहेत का? भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे, लोक त्यांना त्रासलेले आहेत, त्यांच्या खोट्या भाषणांना कंटाळलेले आहेत, वाईट पातळीला जाऊन त्यांची भाषणं ज्यावेळेस होतात भटके आत्मा असे, ते तर बिलकुल महाराष्ट्र जनतेला आवडलेलं नाही। त्या सगळ्याचा परिणाम दिसेल। मतदानाचा टक्का जो चाललाय तो आमचा चाललाय। जे शरद पवारांच्या बाबतीत मोदी साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, ते तर कोणालाच आवडलं नाही, म्हणजे त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा आवडलेलं नसेल, परंतु त्यांची घाबरल्यामुळं पातळी खाली गेलेली आहे, त्याचा तो परिणाम आहे। मोदी सुद्धा स्वतः घाबरलेले आहेत। उत्तर महाराष्ट्रातल्या 8 पैकी 8 जागा आमच्या येतील असं गिरीश महाजनांनी सांगितलंय। आपणही उत्तर महाराष्ट्र बघतायत काँग्रेसचा, काय सांगाल? काल त्यांची इथं शोभायात्रा झाली, काल नॉमिनेशन, आज काही फरक दिसतो का नाही तुम्हाला? ते 10 वर्ष खासदार आहेत परंतु काही काम न केलेले खासदार आहे, नाराजी प्रचंड आहे आणि तयारी करूनही लोक आले नाही। इथे उत्स्फूर्त लोक हजारोनं येत आहेत, याचा अर्थ वातावरण काँग्रेसचं आहे। ही स्थिती उत्तर महाराष्ट्रात पूर्णपणे आहे। गिरीश महाजन आकडे देत आहेत कितीच्या लीडने येईल सीट, तर त्या अशा आकड्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता आकडे इकडे ते देणं म्हणजे बनवाबनवीचा कार्यक्रम आहे। विजयी उमेदवार आमचे आहेत हे तुम्हाला सांगतो। निश्चितच विजयी उमेदवार हे काँग्रेसचे राहणार आहेत। 40 पेक्षा जास्त जागा या महाआघाडीच्या जिंकून येतील असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेला आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।